आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर गावात एका शाळकरी अल्पवयीन मुलीला तिचे अश्लील व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत मध्यरात्री तिच्याच घरात येऊन तिच्यावर अत्याचार करून आणि तिच्या 2 भावांना आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार करून तिच्याकडूनच पैसे घेऊन तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तोहिद इक्बाल पटाईत राहणार अथणी याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीला पाहताच नातेवाईकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला। अधिक तपास PSI जाधव करतायत। इचलकरंजी शहरामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे। कबनूर इथं एक शाळकरी मुलगी स्नॅपचॅट वापरून आपल्या मैत्रिणीशी बोलत असे। अशीच ओळख या अल्पवयीन मुलीची तोहिद इक्बाल पटाईत याच्याशी झाली आणि एकमेकांना भेटण्याची सोशल मीडियावर चर्चा झाली। यानंतर या अल्पवयीन मुलीशी त्यानं ओळख वाढवली आणि त्याचा गैरफायदा घेत तोहिद यानं या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला काही गिफ्ट्स दिले। याचाच गैरफायदा घेत तोहिद हा मध्यरात्री मुलीचे आईवडील झोपल्यानंतर घरी येऊ लागला। त्यांनी तिच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा व्हिडिओ केला गेला। गेल्या 6 महिन्यांमध्ये या शाळकरी मुलीवर त्यानं वारंवार अत्याचार केला आणि पैसेही घेतले। मुलींनीही 2 ते 3 लाख रुपये त्याला दिले। अजून पैसे दे नाहीतर सोशल मीडियावर तुझा व्हिडिओ टाकीन, तुझ्या 2 लहान भावांना आणि आईवडिलांना जीवे ठार मारीन अशी धमकी देण्यात आली आणि वारंवार मुलीला ब्लॅकमेल करू लागला। अल्पवयीन मुलगी ही घरामध्ये शाळेकडे वारंवार शांत राहू लागलेली असताना आईवडिलांना संशय आल्यानंतर मुलीला विश्वासात घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती मुलीनं आईवडिलांना सांगितली। पीडित मुलीच्या आईनं थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि तोहिद पटाईत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। तसंच गेल्या 5 दिवसांपासून तोहिद हा फरार होता। आज शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी आरोपीला कर्नाटकातून अटक केली आहे। आरोपीला अटक केल्याचं समजताच पोलीस आरोपीला घेऊन येत असताना नातेवाईकांनी आरोपीला चांगला चोप दिला आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करतायत।